जय शिवराय मित्रांनो, जिमचा आज 5वा दिवस आहे. तेवढ्यात म्हणलं घराजवळचा एक सिनेमॅटिक तुम्हाला दाखवा लागते. पूछे तू की तुझ में मैं क्या देखता हूं. सिनेमॅटिक व्ह्यू करण्याच्या नादात ही वरती थांबल्यात मी विसरलो. मालो बघा वरती रस्त्यावर मी थांबलेली माझी वाट बघत बसलो गाडीवर. चला म्हटलं जाऊया आता. मग ही म्हणाल तर वेळ केलास तू आज. तेवढ्या जिम आलो बघा. जिममध्ये एंट्री केलो. परवा एंट्री काय तुम्हाला दाखवलेच. मग आलो वर्कआउटला चालू केलो बघा. वर्कआउट पूर्ण केलो. तेवढ्यात बिल्डर आला बघा. मग ह्याला शुभेच्छा द्यायला देत, कारण याचा कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र केसरी जिम स्पर्धेत नंबर आला आहे. ह्या हिळवींचं कसं आहे, 3% शुभेच्छा आणि 97% आबरू काढते ती. त्यामुळे यांच्या नादाला लागून काय चालत नाही. मग काय आसिफ सर सांगायला चालू केलं मला. मग सांगाल तसं करावलं सोडा मी. बार घेतलो. बारला 10-10 किलोच्या इकडे 10 तिकडे 10 प्लेटा लावलो. मग चालू केलो बघा वर्कआउटला. मग हे काय लय हलकं वाटायलं म्हणून इकडं 5 आणि जरा वाढवलो. मग परत मारवले बघा. मग झाल्यावर दम भरला म्हणून बसलेलं तोपर्यंत आसिफ सर म्हणले थांबून चालणार नाही, लगेच दुसरं मार लागते म्हणला. मग मारलो त्याचं ऐकून. मी वर्कआउट करायला तोपर्यंत ह्यांचा काय विषय वेगळाच चालू होता. मला पण काही समजलं नाही सोडा यो काय सांगाल ते नेमकं. जाऊ दे म्हणलो माझं मी वर्कआउट करत बसलो गप. ह्यांच्या काय नादाला लागाय नको म्हटलं. तेवढ्यात बघा येऊ कोण मागं नाही गेला. लगेच जरा आरशात बघावली तोपर्यंत कोण मागं नाही गेला बघा. झालं तर जिम पाणी जरा पिलो. दम भरलेला लगेच. मग घरला जायचं म्हटलं पाणी पिऊन. तेवढ्यात जिमचा मुन्ना मायकल आला. आई एंट्री बघा मुन्ना मायकलची. तोपर्यंत आसिफ सर इथं अंग प्रदर्शन करायला देत. आणि हो बघा 7 कट्टर फॅन. जाव्या म्हटलं घरला आता. मग चाललो बघा. तेवढं तर घर आलं. मग ही म्हणली डन ओके. तेवढ्यात लक्षात आलं केस कटिंग करावं लागते म्हणलं. मग आलो बघा दुकानात बसलो जरा. तोपर्यंत कुठं बाहेर गेला. याचं कामच आहे हो, बसवायचं आणि जायचं कुठं तर बाहेर. चालू केला हवा कटिंगला. मग कटिंग कसं सांगाल तसं केला. कटिंग मात्र एक नंबर करते हो. ह्याच्याकडे यावं लागते कटिंगला. कटिंग झालं जाऊया म्हटलं घरला आता. तुम्हाला काय माहीतच आहे, व्लॉग आवडल्यावर फॉलो हे करावं लागते.